आज आपल्या संगतीचा दिवस आहे, त्यामुळे आज कर्तव्य असतं कीर्तनकाराचं की चरित्र ते विचारावे, केले देवे गोकुळी. तर आपल्याला व्यर्थ झालेला ते पण थोडा वेळ ते, कारण संप्रदायाची रीती नेहमी ती आपल्याला वडिलाची रीत जाणवत असो, म्हणून वडिलाच्या रीतीप्रमाणे थोडाफार, कारण काय प्रश्नाचं चरित्र उच्चारायचं तर सर्व करून सर्व जो व्यवहार असतो तो कृष्ण परमात्म्याचा व्यवहार आहे. सर्व कळायचं काही राहिलं नाही, मिळायचं काही राहिलेलं नाही, फक्त खेळायचं राहिलेलं. खेळायचं, ज्याला सर्व कळालं सर्व मिळालं त्याला काही करायचं राहिलेलं नसते, तो खेळत असतोय. ज्याच्या खांदी भार आहे पोटी भूक आहे तो खेळत नसतो. ज्याच्या खांद्यावर भार नाही, पोटामध्ये भूक नाही आणि वेळच वेळ आहे तो म्हणतो त्याला काय खेळा, तुम्ही तिथून व्हा मी उपयोग हे का आपली पत्ती नाही. तसा खेळ नाही, पत्ती खेळण्याचा खेळ नाही, तो व्यवसायाचा खेळ आहे, संसारातला खेळ आहे, गरिबी श्रीमंतीला अनुलक्षून खेळ आहे. म्हणून ते खेळ कृष्ण परमात्म्यांना खेळ मटका खेळ आहे. खेळात कोणतं तो पण नाही, खेळ नाही, फेकपाचा खेळ आहे, रंगमी खेळ नाही, खेळ नाही. आता तर क्रिकेट पण खेळ नाही बसते, कारण त्यात पैसे जीत आहे, हार आहे, बक्षीस आहे, हेरस आहे. तसं नाही, इथं खेळ कसा आहे, कृष्णाचे खेळ आहे. विटी दांडू, हुतू हमामा, हुमरी, लगोऱ्या हे खेळ आहे. ह्या खेळात हारला तरी बी अपमान नाही आणि जिंकला तरी काही सन्मान नाही. म्हणून कृष्णाच्या खेळामध्ये कोण जिंकला होता, कोणाला पारितोषिक भेटले ते का तमण्याचे कोणाला चॅम्पियन भेटलं काही भेटलं असं नाही, ते फक्त खेळ आहे. तुम्ही आम्ही खेळी मिळेल गलाळ मुली आनंदी असा खेळ आहे. तर असा खेळ कृष्ण परमात्म्याने केला, कारण कृष्ण परमात्मा उत्तम पुरुष आहे, पुन्हा त्याच्यापेक्षा कोणतं पुढचं ठिकाण नाही राहिलेलं. आणि कृष्ण परमात्म्यापाशी गवळी गोपाळजी मिळाले, गवळी हे पूर्णतेला प्राप्त झालेली भक्त आहे, पूर्णतेला प्राप्त झालेले भक्त आणि पूर्णोत्तम असा अवतार कृष्णाचा. पूर्णाला पूर्ण मिळाले ते गोकुळ आहे. पूर्णाला पूर्ण म्हणजे ते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते असा तसा पूर्णाचा तो श्लोक आहे. तसं परिपूर्ण आनंदाला, सत्याला, ज्ञानाला प्राप्त झालेले जे तिथलचे सर्व सवंगडी होते तर ते साधारण रूप दिसत होते त्यांचे. महाराज पेंढ्या, सुदाम्या, लंगड्या, वगड्या, वाकड्या, एवढ्याचे नाव पाहून नवीन नवीन ऐकले म्हणून कशी माणसं कृष्णाची सोबती असतील कशी. कृष्णाची सोबती डॉक्टर वकील अशा नावाचे नव्हते, श्रीमंत फॅटवाले फॅटावाले असे नव्हती, त्याचे नाव कशी पाहते. कोणी गरीब कोणी श्रीमंत असे नाव नाहीत. वाकड्या, वगड्या, पेंढ्या, लंगड्या कोणाचे सोबते भले भाले भक्त नाचतात ती साबळे, त्यांचे प्रेम आवडे विठोबाशी. हरिपद प्राप्ती 4 लाख भाविकाशी नाही, भल्या भाविकाशी अभिमानियाशी गर्भवास भल्यालाय भा तुका म्हणे भोळांजी कुशके करी काळा. अशा प्रकारचे भोलेले सर्व भोलवेला प्राप्त झाले. भोलवे ते नाही साजे विष्णुदासा. विष्णुदासाला कोण चालले ना साधत आहे, भोली देतं विष्णुदास भोळा पाहिजे. विष्णुदासाला जर का 4 लाखी केली की मग ती विष्णुदास राहिला नाही, 4 लाखी करून राहील. ह्या गोकुळातच 4 लाख होऊ लागला थोडा, तर त्याला कृष्णानं गोड मारलेली त्याची का गोकुळामध्ये कृष्ण अवतार झालेला आहे. आपण ह्या जेवढी बळी पाहू. आणि कृष्ण पाय टाकायला लागलेला आहे, अंगणात यायला लागलेला आहे, कडेवर बसायला लागलेला आहे, गावात फिरायला लागलेला आहे. शेजाऱ्याच्या कवळ्याची ओळख झाली, गोपाळ मिळाली, सर्व मित्रमंडळ खेळू लागले. आणि खेळता खेळता मोठे झाले, थोडे गावात गल्लीनं बोलायला इकडे तिकडे फिरू लागले. त्या वेळेला कृष्ण परमात्म्याने टीम आखिली गोपाळाची आणि त्या सर्वांना विचारलं की तुम्ही इतके का चुकून गेलात. तर ते म्हणले आम्ही काका संघ शिळी भाकर खातो. असं ऐकल्यावर कृष्ण परमात्म्यानं सर्वांना बोलावलं आणि म्हणजे आपल्या सर्वांची युनियन करा. युनियन पहिली युनियन झालेली कोणची कृष्ण परमात्म्याची, आता नाही झाली. मग युनियन केली कृष्ण परमात्म्यानं आणि युनियन करून एक दिवशी
कार्यक्रम आखला. संध्याकाळी त्यांनी सांगायला गावाच्या बाहेर इकडे एका चौकात सर्व पोरं मिळून एकमेकाला सांगू लागले कृष्ण परमात्म्याला की आज आपण तुम्ही समजे कामावरून या, संध्याकाळी आपल्याला चोरी करायची असं ठरवलं. आणि एक गावात प्रतिष्ठित बाई त्या मार्गाने चालली होती चौकातून. कोणता येतो असं बाईनं मागं फिरून हाक मारली. कृष्ण परमात्म्याचा शब्द ऐकले. ते म्हणजे हे कान आहे काय, आता हे धंदे करायचे का, चोऱ्या करायच्या का? कोणाची चोरी करायला आपण म्हणतात? कृष्ण परमात्म्यानं द्यायला सांगितलं हिचा घर नंबर लिहून घ्या. हिला बोलतो नाही, तिचं नाव घेतलं नाही आणि हीच म्हणायची की म्हणजे माझा घर नंबर लिहून घेऊन काय करायचं? म्हणजे मग आम्ही काय करायचं जे तुला माहिती ना तेच करायचं. काय करायचंय? चोरी करायची. म्हणजे माझ्या इथं का मी काय गेली नाही, मला काय समजलं? कोण म्हणे ती म्हातारी बाई ती बोलून होती ती म्हणजे मला काही तर समजू नका, मी तुम्हाला दिसतेच आधी पण बचत गटाच्या अध्यक्ष शिकलेली शहरावर फिरत मला काय साधं समजू नका तुम्ही असं कोण म्हणू लागलं? ती बोल म्हणजे मग जास्त घर नंबर गली नंबर चट लिहून घ्या म्हणजे आता सर्व. आणि ती म्हणजे या तुम्ही ते म्हणजे तू सावध राह, तू चुकी सावध राह, तुझा येतो ना. पहिला मुहूर्त मिळून तुझ्या इथं राहायची, उद्घाटन कार्यक्रमाचं उद्घाटन तुझ्या इथं करायचं. सावध केलं तिला. ती गेली म्हणजे कशी येतात त्या, तिनं काय केलं? गाव घरी गेली, काहीतरी कामानिमित्त ते काम आटकेलं आणि जवळपासच्या सर्व गलीच्या बायाला भजनाला बोलले का आपल्याला भजन आहे. तिला वाटलं असं मी कोटपर्यंत झालो आणि अंगणात भजन ठेवलं, घर सर्व लावले, बाहेर मेन दरवाजाचं कुलूप लावलं, चावी आपल्या पिशवीत टाकली, पिशवी कमराला खोसली आणि भजनाला बसली आणि भजन चालू केले अंगणामध्ये. आता हे बाप्पाचा टाइम झाला की 8-9 वाजता 10 वाजता करायचं गाव सांगून झालं समजून पण घ्यायचं भजन करायचं, उद्घाटन तर करायचं आपल्या कार्यक्रमात आणि भजन काही संपना. मागून भरते जरा टीम झाली, जरा तांबे देऊ लागली. तो म्हातारीची हात आता भारतात पुन्हा वाढलं का नाही? मग बाप्पा म्हणजे आता कसं करायचं? कृष्ण म्हणजे थांबा चहाची उतेच ना मला माहिती, थोडंफार 2 वागून व्हायला कोणा टाकायचे भरती वागून कटाळली. पण म्हातारी कशी, म्हातारीला झिमड्यावाल्याने त्याला सांगून ठेवलं होतं हे कळतं आकडा वापरून भजन करते. तिथून पुढे ते एकटारी भजनाची वाटे आली. आता ते त्यानं जोर एकटारी निराकार. आता हे मग गोपाला म्हणले तर म्हणजे आता पाय करून कृष्ण कसं करायचं ते म्हणजे थांबा होत आहे भजन आली बंद पोरं कधीच माहिती कृष्ण म्हणजे मला माहिती आहे कशी भक्ती आहे. मग ते भजन काही वेळ गेलं पण घ्यायचं भजन काय आठवत ना. त्याच्यानंतर मी पुन्हा भांडेवाले मुली आता म्हणजे आता काही हे नाही कृष्णाला मार्ग बघायला. मग कृष्ण म्हणजे आता याला भजनाला असंच राहते. कृष्ण म्हणजे सर्व बाजूला सर्व बाजूला गेली होती, सर्व माझ्याकडे पाच सर्व मला मनात घ्या, सर्व बाजूला सर्व वेळी धागा, सर्व हात जोडा आणि सर्व गजर करा. बोला गोपाल उघडा डोळे उघडले तर सर्व रूम मध्ये त्या मधल्या वाड्या आणि काही भरताचा आवाज आला की कटमध्ये भजन यायचं असंच चालू राहते. देवाचं नाव घ्यायला चांगल्या कामाला आठवलं आणि आतमध्ये मग ज्याला जे पाहिजे ते आहे. कृष्णानं चिघादानाच्या डोक्यावर बसून लोण्याचा काय फळला, लोण्याचा घट फळला. तेव्हापासून कथा निघली. दही हंडी पडली त्याच्यानं गोपाळ खाला केला कोणी? कृष्णानं. आणि तुम्ही वारे दोन्ही कडे मुख पसरून कडे अशा प्रकारचा काला केला कृष्णानं. तिथं खाली त्या वाऱ्या आणि पुन्हा कोणी म्हणे मला लोणी लोणी, कोणी म्हणे मला दूध प्यायचं दूध, दुधाचे डेरे, कोणी मला दही खायचं आवडे दही, ज्याला जे पाहिजे चार, कोणी म्हणजे साखर टाकायची घ्या त्याचे पहा आपली चिरायचे नाही तुझी याची काजू असं केलं. आणि मग ताक फोडले गाडगे फोडले करीतो दह्या दुधाचा राबडा असा आज त्यांनी पूर्ण कार्यक्रमाचं उद्घाटन त्या दिवशी झालं. त्यांच्या कोणाच्या? कृष्ण परमात्म्याच्या. आणि बाहेर भजन बाऱ्यावाल्याचं चाललं, बाऱ्यावर बाऱ्या आणि इकडं असा कार्यक्रम करण्यात आहे. मग कृष्ण परमात्म्यानं असं केलं. आता सर्वात झालं कोणी म्हणजे कृष्ण मला म्हणजे इथं
एक जण आला आणि तेव्हा लय खाल्लं होतं कोणी काय तो म्हणे कृष्ण मला असं झालंय कळालं तर कळालं नाही कळालं तर जेवून जा ते म्हणले इथं तरी तो दह्या दुधाचा रगडा संडास तिथं लघवी तिथं कोणी उलटायचं असलं तिथं सर्व खाऊन गुंतवून टाकलं आणि म्हणले आता भजन संपत आले म्हाताऱ्याचं म्हणजे कृष्ण परमात्मा म्हणजे तसेच डोळे झाका आता मी सांगू लागलो की 4 लाख आता त्याच्यात कोण पेंढ्या म्हणे की कृष्ण परमात्म्यानं समज केलं बाकीचं समज काढता येतं आपल्याला कोणी गोळी घालून आत कसं याचं आणि आता आपल्याला समजायला पहिलं म्हणलं बाहेर जातं का म्हणजे 4 लाख गोळी घेतली का बाहेर जातं कसं पण म्हणजे आत येताना आपण त्यानं सांगितलं डोळे झाकून आपण डोळे झाकले मग त्यानं काय कांडी फिरली कपांचा मंत्र मांडला कपांची घुट लावून इतकं जर आपल्याला कळालं कपाने झाडाचं पान वनस्पती आणली काय खरीदलं तितकं जर आपल्याला वर्म कळालं तर आपल्याला दुसरा फळ मांडायला काय आपण ते प्रमुख होऊ शकतो नेतृत्व करू शकतो आपण कृष्णाचं नाटक काय सामने त्याला कोण पाहिजे मला कोण पाहिजे त्याला पोरं मिळाले त्याचे मला पोरं मिळते मला मतदार भेटणार नाही म्हणून अशा प्रकारचं त्याने केलं आणि मग त्यानं काय केले डोळे लावा म्हणजे पण यानं डोळे पूर्ण लावले नाही आणि डोळे अंधुक उघडे ठेवले अर्धे डोळे उघडे ठेवली कृष्णाचं कसं आहे कृष्ण झालो के बैठकर सबका मुद्राले जाती देशी ताका करी तापो व्हायचा ज्याची जशी सेवा असेल त्याचं फळ द्यायचा देवाचा स्वभाव मग यानं अर्धे डोळे उघडे ठेवले म्हणजे पूर्ण आज्ञा पाळली नाही मग गजर करा सर्व गोपाल घराच्या बाहेर निघले सोडून गेले आणि मग सर्व म्हणजे माझा